आणि त्यांनी संपूर्ण अधिकार आम्हाला दिलेले होते। मसुदा जो आहे तो जरांगे पाटील यांना वाचून दाखवण्यात आला। त्याच्यानंतर हा मसुदा अभ्यासकांकडे वाचनासाठी देण्यात आला। याच्यानंतर त्या ठिकाणी वकील जे आहे त्यांच्याकडे हा मसुदा पुन्हा एकदा तपासण्यासाठी देण्यात आलाय आणि आता अधिकारी जे आहेत तो GR आणण्यासाठी गेलेले आहेत। अगदी अर्ध्या पाऊण तासामध्येच अधिकारी जो आहेत ते GR घेऊन या ठिकाणी व्यासपीठावर येतील आणि विखे पाटलांच्या हातूनच जरांगे कदाचित उपोषण जे आहे ते आपलं सोडू शकतात। GR हातात आल्यानंतर जल्लोष करू, उत्साहानं आनंदानं आपला आनंद जो आहे तो व्यक्त करू असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मात्र जोपर्यंत GR हातामध्ये येत नाही तोपर्यंत आपलं उपोषण सुरू राहणार असं जरांगेंनी म्हटलंय। आवाज पाहिजे, आवाज। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। धर्मवीर हॅलो वराय हो, तुमच्या मेहनतीला फळ आलेलं आहे। कोणी काही जरी बोललं, खोटी नाटी माहिती दिली, विश्वास ठेवू नका। कोणी उचकीत असतं, आपल्याला उचकायचं नाही। जर सरकारनं काही चुकीचं केलं तर तुम्हाला शब्द देतो, जर ह्या GR मध्ये आपली फसवणूक जर झाली, खालच्या 1-2 ओळीत हैदराबाद गॅझेटच्या, मी तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रात एक बी मंत्री नेता मी फिरून देणार नाही, हा शब्द आहे माझा। त्यामुळे कोणी काही म्हणलं तरी विश्वास ठेवू नका, शांत राहा, सरकारवर विश्वास ठेवा।